धुळे जिल्ह्यामधील काही भागामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेलं आहे। पहिल्या पावसावर पेरलेलं मका पीक पाण्याअभावी जळू लागलेलं असून अनेक ठिकाणी बियाणं उगवलेलीच नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याची भीती असून कृषी विभागानं शेतामध्ये येऊन मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतात। पावसाळ्यात देखील धुळे जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे। अद्यापही पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळं शेतकरी आता संकटात सापडले। त्याचं कारण असं आहे की धुळे जिल्ह्यातील जे काही मक्का उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचा मक्का हा संपूर्ण आता उन्हामुळे पाऊस कमी असल्यामुळं जळताना बघायला मिळतोय। आपण आता एका मक्याच्या क्षेत्रात आहोत। या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण मक्यातील हे क्षेत्र आहे, याच्यातील निम्मे मक्का हा अद्यापही जमिनीतून बाहेर निघाला नाही। 15 दिवसाची मक्याची लागवड होती, मात्र पाऊस नसल्यामुळं संपूर्ण मक्याच्या पिकावर हे मोठं संकट उभं राहिलं आणि यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं एक संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अनेक जे काही मक्याचे जे काही रोप आहेत हे जमिनीतून बाहेर निघाले नाही। त्याचं कारण असं आहे की पुरेसा पाणी या ठिकाणी त्यांना उपलब्ध झालेला नाहीये। शेतकऱ्यांना यामुळे आता एक वेगळी चिंता भेडसावत आहे। गेल्या वर्षी या महिन्यापर्यंत भरपूर पाऊस झाला होता, मात्र आता जर आपण बघितलं तर या पावसाळ्यात फक्त एकच पाऊस झाला नाही। एका पावसाच्या आधारावर या मक्का पिकाची लागवड केली होती, मात्र त्यानंतर आता अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही आणि या पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी चिंता भेडसावत आहे। आता शेतकऱ्यांना या मक्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे, कारण की हा संपूर्ण मक्का आता जळतोय, कारण की एकीकडं पाऊस नाही तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा हा तसाच आहे। ऊन देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे संपूर्ण मक्का पिकाच्या रोपांवर या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि यामुळे आता शेतकरी चिंतित आहे। शेतकऱ्यांकडून आता दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांना ओढावलंय। अमोल राजपूत, पुढे न्यूज टुडे।